हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 16 चॅप्टर जो आहे 7th स्टँडर्डचा सायन्स अँड नॅचरल रिसोर्सेस त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो पाहणार आहोत. याचा आधीचा म्हणजे हाफ चॅप्टर जो आहे तो ऑलरेडी पार्ट 1मध्ये कंप्लीट झालेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 जो आहे तो पाहू शकता. चला तर मग आपण सेकंड पार्टला स्टार्ट करूया. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपला सेकंड पार्ट. ऑब्झर्व अँड डिस्कस. हाऊ वर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फॉर्म्ड. म्हणजेच खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची निर्मिती कशी होते. तर बघा इथे आपल्याला फॉर्मेशन दिलं आहे. मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी फिश आणि जे काही जलचर प्राणी आहेत ते अस्तित्वात होते. त्याच्यानंतर 1000 ऑफ इयर्स अगो सेकंड इमेजमध्ये आपण पाहतोय हजारो वर्षापूर्वी काय झालं तर ठराविकच फिश जे आहेत ते जिवंत राहिले. ओके. आणि बाकी जी प्रजात होती ती संपुष्टात आली होती. ओके. देन ॲट प्रेझेंट तिथे काय करतायत तर तिथे आता खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे आहे यांची निर्मिती करण्याचं काम जे आहे ते आता थर्ड इमेजमध्ये होतंय. ओके. नंतर बघा काय दिलंय. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स. द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन दॅट इज ONGC was established on 14th August 1956. It functions under the Ministry of Petroleum and Natural Gas of the Government of India. ONGC is the largest oil and gas research and production company in India. Its head office is at Dehradun, Uttarakhand. ONGC produce about 77% of the crude oil and about 62% of the natural gas produced in India. Okay, of the 7 commercially important underground oil reserves in India, ONGC has successfully explored 6. आता इथे ONGC जे आहे म्हणजे द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ठीक आहे, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जे आहे दॅट इज ONGC, याची स्थापना कधी झाली तर 14 ऑगस्ट 1956 14 ऑगस्ट 1956 साली झाली. आणि भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत ही जी संस्था आहे ही काम करते. ओके. देन ONGC भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. तिचं हेड ऑफिस जे आहे तिचं मुख्यालय जे आहे ते डेहराडूनला आहे, उत्तराखंड येथे. ठीक आहे. भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि 62% 62% नैसर्गिक वायूचं जे उत्पादन आहे ते ONGC द्वारे केलं जातं. आणि व्यावसायिकदृष्ट्या भारतामध्ये भूगर्भातील जे 7 तेलाचे साठे जे आहेत त्याच्यापैकी 6 तेल साठ्यांचा शोध जो आहे तो ONGCने लावलेला आहे. ओके. देन मिनरल ऑइल म्हणजेच खनिज तेल. Mineral oil is the liquid fuel formed by the decomposition of organic substances buried underground. Millions of years ago, bodies of dead sea organisms sank to the bottom of the sea. Layers of soil and sand collected on them. Due to high pressure and temperature, the remains of the dead organisms were transformed into mineral oil. Mineral oil म्हणजेच खनिज तेल. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या जे सेंद्रिय पदार्थ जी होती त्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन जी क्रिया आहे ती विघटन क्रिया होऊन तयार झालेलं ते जे काही लिक्विड आहे, ओके, ते द्रवरूपी लिक्विड इंधन म्हणजेच खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल. ओके. मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव जे आहेत ते मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले आणि त्यांच्यावर माती आणि वाळू यांचा जो थर आहे तो जमा झाला. ओके. आणि जास्त दाब आणि उष्णता याच्यामुळे त्या मृतजीवांच्या अवशेषांचं खनिज तेलात रूपांतर झालं. ओके.
खनिज तेलाचं रूपांतर कसं झालं, तर जे समुद्री जीव होते, जे मेलेले जे समुद्री जीव होते, जे जलचर प्राणी जे होते, ते समुद्राच्या तळाशी गेले आणि त्यांच्यावर माती आणि वाळू यांचा जो थर आहे तो जमा झाला आणि जास्त ताप आणि उष्णता याच्यामुळे ते जे मेलेले जे जीव होते त्यांचे अवशेष जे आहेत, त्यांची हाडं किंवा आणखीन काही बॉडी पार्ट्स, तर त्यांचं रूपांतर खनिज तेलात झालेलं आहे. त्याच्यानंतर द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. मिनरल ऑइल इज फाउंड mainly in oil sands, shale, sandstone and limestone at a depth of about 1000 to 3000 meters. खनिज तेल जे आहे ते भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते आणि खनिज तेल हे प्रामुख्याने शेल किंवा लाईमस्टोन जे आहे, ओके, चून खडक, तर यांमध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलवर ते सापडतं. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे, मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. मिनरल ऑइल याला पेट्रोलियम आणि क्रूड ऑइल म्हणजेच कच्चे तेल असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. ते थोडंसं हिरवट आणि ब्राऊन रंगाचं असं असतं. देन petroleum is a mixture of many compounds, mainly of the hydrocarbon type. It also contains compounds of oxygen, nitrogen and sulfur. Petroleum is extracted through oil well and refined by fractional distillation to separate other components. Aviation petrol, gasoline, diesel, kerosene, then naphtha, lubricating oil, tar are all obtained from petroleum. They are used as fuel and for production of dyes, pesticides, perfumes and artificial fibers. Okay. So पेट्रोलियम जे आहे हे मेनली हायड्रोकार्बन या प्रकाराच्या जे संमिश्र मिश्रण असतं, संयुगाचं जे मिश्रण असतं त्याच्यापासून ते त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर या तिघांचं ते मिश्रण असतं, त्याचं पेट्रोलियम जे आहे ते प्रामुख्याने बनतं. ओके. त्यानंतर तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे जे काही उत्खनन म्हणजे जे खणलं जातं त्याची खणणी करून त्यातील जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगळे केले जातात. ओके. पेट्रोलियमपासून विमानाचे पेट्रोल किंवा आपलं नॉर्मल पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन, नॅफ्था, नंतर डांबर जे आहे, तर असे घटक जे आहेत ते त्याच्यापासून मिळतात आणि त्याचा उपयोग आपण इंधन म्हणून करतो. ठीक आहे. त्याचप्रकारे रंग किंवा जंतुनाशके जे आहेत किंवा परफ्यूम, सुगंधी द्रव्य जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा केला जातो. ओके. देन नेक्स्ट इथे बघा काय दिलं, नॅचरल गॅस म्हणजेच नैसर्गिक वायू. नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसिल फ्युअल. It is found associated with petroleum in underground oil wells and in some places as natural gas alone. The main component of natural gas is methane, while ethane, propane and butane are present in small proportions. म्हणजेच नॅचरल गॅस जे आहे ते मेनली फॉसिल फ्युअल आहे. फॉसिल फ्युअल म्हणजे जीवाश्म इंधन. ओके. ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते आणि नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅसमध्ये मिथेन किंवा इथेन, ओके, त्याच्यानंतर प्रोपेन, ब्युटेन हे जे आहेत हे असे वायू जे आहेत ते सापडतात. ठीक आहे. पण मिथेन जो आहे हा याच्यातला मेन घटक आहे, मुख्य जो घटक आहे तो मिथेन आहे आणि बाकी हे स्मॉल पोर्शनमध्ये म्हणजे कमी पोर्शनमध्ये कमी प्रमाणात ते असतात त्याच्यात. The natural gas is formed from the remains of organisms buried deep underground and subjected to high pressure. This fuel can be carried over long distances by means of a gas pipeline, but in the absence of the network of pipelines, it is transformed under high pressure into compressed natural gas and liquefied natural gas, that is LNG. Okay, this makes it possible to transport the gas.
म्हणजेच नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतो आणि हे इंधन वायुवाहिनीच्या सहाय्याने दूरवर जे वाहून नेलं जाऊ शकतं. पण वायुवाहिन्या ज्या आहेत म्हणजेच गॅस पाईपलाईन ज्या आहेत त्यांच्या जाळ्याअभावी त्याचे रूपांतर जे आहे ते हाय प्रेशर म्हणजे उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस जे आहे म्हणजे CNG आणि लिक्विड गॅस म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच LNG मध्ये केलं जातं. त्याच्यामुळे त्याची वाहतूक करणे जी आहे ती सोपी होते. ओके. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस जे आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक त्याची वैशिष्ट्य कॅचेस फायर इझिली सहज पेट घेतो. देन नो सॉलिड वेस्ट रिमेन आफ्टर कंबस्टेशन म्हणजे ज्वलनानंतर पेट घेतल्यानंतर जो कचरा असतो तो शिल्लक राहत नाही. ओके. देन कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म्ड इन स्मॉल क्वांटिटीज. कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2 आणि वॉटर म्हणजेच पाणी हे तयार होतं. नंतर अदर पॉल्युटंट आर नॉट प्रोड्यूस म्हणजे इतर जे प्रदूषके आहेत ते तयार होत नाही, पॉल्युशन जास्त होत नाही. कॅन बी ट्रान्सफर्ड इझिली म्हणजेच सहजतेने ते इझिली वाहून नेता येतं. कंबस्टेशन कॅन बी कंट्रोल इझिली आणि आग लागल्यानंतर त्याच्यावर सहज नियंत्रण जे आहे ते ठेवता येतं. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG. हे CNGचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देन डू यू नो fossil are preserved remains of dead organisms in rock. Fossils are the sign of their existence left behind by organisms that got buried billions of years ago. Sometimes impressions of the organisms are seen on the surface of coal and stone. म्हणजेच जीवाश्म इंधन जे आहे. ओके. आता जीवाश्म याचा अर्थ काय तर जीव म्हणजे सजीव. ठीक आहे. आणि अश्म जीव अधिक अश्म असा होतो तो जीवाश्म. ओके. फॉसिल जीवाश्म म्हणजेच फॉसिल. मग या फॉसिल या शब्दाचा अर्थ काय तर जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड. ओके. सो जीवाश्म म्हणजेच जीवाचे दगडात रूपांतर होणे. ओके. आणि जीवाश्म म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जे काही काढलेले सजीव आहेत त्या सजीवांनी मागे ठेवलेले जे काही अस्तित्वाच्या त्यांच्या खुणा आहेत. ठीक आहे. तर त्याचं दगडात रूपांतर होणं आणि काही वेळा ह्या सजीवांचे ठसे त्या कोळशाच्या किंवा त्या दगडाच्या पृष्ठभागावर सुद्धा आपल्याला दिसतात. देन यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज मिनरल ऑइल कॉल्ड लिक्विड गोल्ड. मिनरल ऑइल म्हणजेच खनिज तेल याला लिक्विड गोल्ड असं का म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन, व्हाय इज कोल कॉल्ड ब्लॅक गोल्ड. कोल म्हणजेच कोळसा जो आहे दगडी कोळसा जो आहे त्याला ब्लॅक गोल्ड असं का म्हटलेलं आहे. अँड थर्ड वन, व्हॉट वूड हॅपन इफ अंडरग्राउंड मिनरल रिसोर्सेस आर एक्झॉस्टेड. म्हणजे भूगर्भातील जर खनिज संपत्ती जी आहे ती संपून गेली तर काय होईल याचा आपण विचार करायचा आहे. नेक्स्ट, डू यू नो liquefied petroleum gas, LPG. Okay, petroleum gas is obtained during refining of crude or petroleum. Petroleum gas is transformed into a liquid by subjecting it to high pressure and reducing its volume to 1/240 of the original. It is stored in the thick walled steel cylinders so that under pressure it remains in the liquid state. As it comes out from the storage cylinder, it is transformed back into a gas. This gas contains mainly two components, that is propane and butane, in the ratio 30:70. It is an odorless gas, but a small amount of chemical called ethyl mercaptan, which has a strong characteristic odor, is added to it. This helps to detect any leakage of LPG gas immediately and thus avoid any accident. LPG म्हणजेच आपला गॅस सिलेंडर जो आपण घरी स्वयंपाकघरात वापरतो. ओके, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, LPG. Then petroleum gas is obtained during refine of crude petroleum. अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून या पेट्रोलियम गॅसची निर्मिती जी आहे ती होते. ओके.
पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे जे आकारमान आहे ते कितीमध्ये केलं आहे तर 1:240 एकाच 240 पट करताना त्याचे लिक्विडमध्ये फॉर्म जे आहे ते होतं. ठीक आहे. अँड दाबाखाली जे लिक्विड फॉर्म असतं ते लिक्विड अवस्थेत राहावं यासाठी तो जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवला जातो आणि साठवलेल्या त्या टाकीमधून बाहेर येताना त्याचे परत वायूमध्ये रूपांतर होतं. ते पुन्हा गॅसमध्ये फॉर्म होतं आणि या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. दॅट इज 30:40. त्यांचं प्रमाण आहे 30:70. ओके. तो वासरहित असतो म्हणजे परंतु वास त्याचा जास्त येत नाही. पण कोणत्या कारणाने जर त्याची गळती झाली, जर तो लिकेज झाला तर अपघात टाळावा म्हणून त्यामध्ये जे इथिल मर्कॅप्टन हे जे द्रव्य असतं, हे जे रसायन असतं त्याचा वास जो आहे तो आपल्याला येतो आणि त्याच्यामुळे आपण त्याची गळती जी आहे ती लगेच आपल्याला कळाल्यानंतर आपण अपघात जो आहे तो टाळू शकतो. ओके. दॅट इज LPG. देन use your brain power. Why is natural gas an eco-friendly fuel? म्हणजे नैसर्गिक वायू हे पर्यावरणाशी इको फ्रेंडली का आहे? ओके. पर्यावरण स्नेही का इंधन असं का आहे किंवा कसं आहे असं विचारलं त्यांनी. The demand for fuels has increased greatly due to the rapidly growing population, but the reserves of fossil fuel are limited. It is becoming difficult to meet the increased demand. The likelihood of these reserves getting exhausted is known as the energy crisis. Okay. झपाट्याने वाढणारी जी लोकसंख्या आहे, जे पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे इंधनाची मागणी जी आहे, जी डिमांड आहे ती वाढली आहे. ठीक आहे. पण जीवाश्म इंधनाचे जे साठे आहेत, फॉसिल फ्युअलचे जे काही साठे आहेत ते आपल्याकडे मर्यादित आहेत आणि जी डिमांड होते त्याच्या कारणाने हे सगळं अवघड होऊन बसलं आहे. ओके. आणि ते आता संपेल की काय याची भीती, ऊर्जा संकट हे जे आहे ते लोकांना वाटू लागले. Then, as the reserves of fossil fuels, namely mineral oil and coal, are limited and the demand is increasing, alternative fuels are coming into use. Hydrogen, biofuel, methanol or wood alcohol, ethanol or green alcohol are some of the alternative fuels. आणि खनिज तेल, दगडी कोळसा हे जे इंधन आहे याचे साठे मर्यादित असल्यामुळे आणि वाढती जी डिमांड आहे त्याच्यामुळे हे इंधन जे आहे ते पर्यायी इंधन जे आहे, ऑप्शनल जे इंधन आहे ते वापरात येऊ लागलं आहे. जसं ऑप्शनल इंधन म्हणजे काय दिलं आहे, हायड्रोजन, त्याच्यानंतर मिथेनॉल दिलं आहे, वूड अल्कोहोल दिलं आहे, इथेनॉल दिलं आहे आणि ग्रीन अल्कोहोल हे जे आहे हे अल्टरनेटिव्ह फ्युअल आहेत, पर्यायी इंधने आहेत. नंतर बघा फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजेच वनसंपत्ती, जंगल. ओके. कॅन यू टेल व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट? जंगल म्हणजे काय? देन सेकंड, व्हॉट आर देअर यूज? जंगलाचे आपल्याला कोणकोणते उपयोग होतात? ठीक आहे. बघूया आपण काय आहे. ॲन एक्सटेन्सिव्ह एरिया ऑफ लँड कवर्ड बाय अ व्हरायटी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड अ फॉरेस्ट. वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेला जो प्रदेश आहे त्यालाच आपण जंगल असं म्हणतो. A forest is a natural habitat of plants, animals and microbes. About 30% of total land of the world is covered by forest. Forest perform certain specific protective and productive functions. म्हणजेच जवळजवळ 30% जो भाग आहे आपल्या जमिनीचा तो जंगलांनी व्यापलेला आहे जगात, संपूर्ण जगात. ठीक आहे. आणि या जंगलात जे आहे ते वनस्पती, प्राणी आणि मायक्रोबीज म्हणजे सूक्ष्मजीव जे आहेत हे यांचा अधिवास आहे, हे तिथे राहतात. आणि जंगलाची विशिष्ट अशी स्वतःची संरक्षण आणि स्वतःची उत्पादन म्हणजे प्रोडक्टिव्ह जे फंक्शन्स त्याचे आहेत. झाड आपल्याला फळं देतं. ओके. इट्स अ प्रोडक्टिव्ह थिंग. सो ही कामं जी आहेत ती जंगलाची स्वतःची आहेत. देन प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलाची कार्ये जी आहेत ती कोणती आहेत? प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षण करणं. सो टू रिड्यूस द
व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर दी लँड, म्हणजेच भूपृष्ठावरून जे पाणी वाहतं, जे जमिनीवरून पाणी वाहतं त्या पाण्याचा वेग कमी करणे. ओके, दॅट इज फंक्शन ऑफ फॉरेस्ट. त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन, जमिनीची जी धूप होते, मातीची जी धूप होते ती थांबवणं. टू हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड, म्हणजे जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. टू कंट्रोल फ्लड, म्हणजेच पुरावर नियंत्रण मिळवणं, फ्लड कंट्रोल करणं. टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपरेशन, बाष्पीभवन जे होतं त्याचा वेग कमी करणं. देन टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ, वन्य प्राणी जे आहेत त्यांचं रक्षण करणं. टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फिअर गॅसेस, जे हवेतील वायू आहे त्यांचं बॅलन्स जो आहे, त्यांचं संतुलन जे आहे ते राखणं. दस फॉरेस्ट हेल्प इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ दी एन्व्हायरमेंट, आणि अशा रीतीने जे फॉरेस्ट आहे ते पर्यावरणाची गुणवत्ता, पर्यावरणाची क्वालिटी सुधारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपल्याला जंगल जे आहे, फॉरेस्ट जे आहे ते मदत करतं. ठीक आहे. देन बुक्स माय फ्रेंड, पुस्तक माझा मित्र. फ्रॉम युअर जिओग्राफी टेक्स्टबुक अँड अदर रेफरन्स बुक्स कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस फॉरेस्ट इन इंडिया अँड द एक्सटेंट ऑफ लँड कवर बाय देम. भूगोलाचं तुमचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल, ती माहिती मिळवा. ठीक आहे. कोणते जंगल किती आहेत भारतात, किंवा किती भाग जो आहे, किती भूभाग जो आहे तो जंगलांनी व्यापलेला आहे, ही माहिती तुम्हाला तिथे मिळेल. तशी बरीच माहिती तुम्हाला जिओग्राफीच्या बुकमध्ये मिळेल. देन प्रोडक्टिव्ह फंक्शन्स, म्हणजे आता जंगलाचे उत्पादक कार्य जे आहे, प्रोडक्टिव्ह फंक्शन जे आहे ते बघूया. मेडिसिनल प्लांट्स, म्हणजे औषधी वनस्पती. प्लांट बघा कोणकोणते आहेत, तर अडुळसा आहे, याचं मेडिसिनल यूज इथे आपल्या बाजूला दिलं आहे. काय आहे तर कफ अँड कोल्ड, खोकला आणि कफ दूर करण्यासाठी. त्याच्यानंतर बेल आहे डायरियावर, बेल जो आहे तो डायरियावर औषधी आहे. त्याच्यानंतर नीम, फिवर अँड कोल्ड, नीम म्हणजे कडुनिंब जे आहे ते ताप आणि सर्दी याच्यावर आपला उपचार करू शकतं. त्याच्यानंतर पॅरिविंकल म्हणजेच सदाफुली जे आहे, सदाफुली कॅन्सरवर आपल्याला उपयोगी पडू शकतं. सिनॅमन, डायरिया अँड नॉझिया, सिनॅमन म्हणजेच दालचिनी, अतिसार म्हणजे जी लूज मोशन जे आपल्याला होतं. त्याच्यानंतर मळमळ, याच्यावर हे उपयोगी आहे. त्याच्यानंतर सिंकोना ही वनस्पती मलेरियावर औषधी आहे. ठीक आहे. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स लाईक अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा, तुलसी अँड देअर युजेस. आता अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा आणि तुळस अशा ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांची यादी तयार करा, आणि त्यांचा उपयोगही त्या औषधांचा काय होतो याची यादी तयार करा. टेक द हेल्प ऑफ युअर ग्रँडपॅरेंट्स ऑर पीपल इन युअर नेबरहूड हू हॅव नॉलेज ऑफ दी प्लांट टू ऑब्टेन द इन्फॉर्मेशन. आणि तुमच्या घरात काही मोठी माणसं असतील, आजी आजोबा असतील, ग्रँडपॅरेंट्स तुमचे असतील, तर त्यांची मदत घ्या, किंवा अशा माणसांची मदत घ्या ज्यांना याबद्दल नॉलेज आहे. देन वूड म्हणजे लाकूड. We get strong and durable wood as also firewood from trees like teak, then mahogany, neem, acacia, subabhur. Okay, wood is used for making furniture, farming implements and various other articles as well as in construction work. म्हणजे साग आहे किंवा शीसम आहे, कडुनिंबू आहे, बाभूळ आहे आणि सुबाभूळ, ही जी झाडं आहेत त्याच्यापासून मजबूत आणि टिकाऊ असं लाकूड जे आहे ते आपल्याला मिळतं. ठीक आहे. याचा वापर आपण घरातील लाकडी सामान बनवण्यासाठी किंवा शेतीची जी अवजारे आहेत ती बनवण्यासाठी आपल्याला होतो. ठीक आहे. किंवा बांधकामात सुद्धा याचा वापर जो आहे तो केला जातो. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायबर्स, पेपर्स, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टान्सेस. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल from lemongrass, vanilla, kevada, then vetiver and eucalyptus. Sandalwood and oil of eucalyptus are used for making soap, cosmetic and incense sticks. In addition, we get various fruits, bulb and roots, honey, sealing wax, त्याच्यानंतर कॅल्शियम डाय एक्सेट्रा फ्रॉम फॉरेस्ट. ओके. आता फॉरेस्ट जे आहे, जंगल जे आहे, या जंगलाकडून आपल्याला काय काय मिळतं तर धागे आपल्याला मिळतात, कागद
जो कागद आहे तो सुद्धा झाडांपासून तयार होतो. त्याच्यानंतर रबर, डिंक आणि काही परफ्युम्स आहेत ते सुद्धा लिक्विड जे आहे ते सुद्धा झाडांपासून आपल्याला मिळतात. लेमन ग्रास आहे, व्हॅनिला आहे, केवडा आहे, निलगिरी आहे, असे बरेच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला झाडांपासून मिळतात. त्याचप्रमाणे साबण, सौंदर्य जी प्रसाधनं आहेत, वेगवेगळे जे कॉस्मॅटिक्स आहेत, अगरबत्ती, या अगरबत्ती बनवण्यासाठी चंदनाचं जे लाकूड लागतं किंवा निलगिरीचं जे तेल वापरतात ते हे सुद्धा आपल्याला जंगलातून मिळतं. त्याशिवाय आपल्याला फळं, फुलं, कंदमुळे जे आहेत किंवा मध आहे, लाख, कात जे आहे, रंग आहेत, असे बरेच पदार्थ आपल्याला जंगलाकडून मिळतात. बरेच पदार्थ आपल्याला वनस्पतीकडून मिळतात. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट, what useful things will we have to do without if rubber is no longer available? रबराचा पुरवठा जर थांबला तर कोणकोणत्या सुविधा आपल्या संकटात येतील? Then what are the adverse effects of clearing of forest or cutting down trees? जंगलतोडीचे दुष्परिणाम काय असतील? ठीक आहे, किंवा काय होतात? हाऊ टू कन्झर्व फॉरेस्ट, तुम्ही जंगलाचं संवर्धन कसं कराल, ते जंगल जे आहे त्याचं संरक्षण कसं कराल? सो यंग ट्री शुड नॉट बी कट, जे झाड यंग आहे, ज्या झाडाचं वय कमी आहे ते तोडू नये. सेकंड वन, मेनी मोर ट्रीज देन आर कट डाऊन शुड बी प्लांटेड अँड लुक्ड आफ्टर, म्हणजे जेवढी झाडं तोडली जातात त्याच्यापेक्षा जास्त झाडांची लागवड जी आहे ती करायची आणि त्यांची काळजी घ्यायची. द स्ट्रिंजेंट restrictions, laws, regulations regarding use of forest should be strictly followed. ज्यांनी जंगलाचा वापर करण्याबाबत, म्हणजे जंगलाचा वापर करताना असलेले जे निर्बंध आहेत, जे काही नियम आहेत, जे कायदे आहेत, त्यांचं आपण पालन करावं. ओके, देन ओशियन रिसोर्सेस, म्हणजेच सागर संपत्ती. समुद्राकडनं आपल्याला काय काय मिळतं? सो लेट्स रिकॉल, नेम द ओशियन्स ऑफ द अर्थ. या पृथ्वीवर जे महासागर आहेत त्यांची नावं सांगा. ओके, हाऊ इज सी वॉटर युजफुल टू अस इवन दो इट इज सॉल्टी. समुद्राचं पाणी खारट असलं तरी सुद्धा ते आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरतं हे आपल्याला विचारलंय. वी हॅव लर्न दॅट ओशियन ऑक्युपाय अ ग्रेटर पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅन लँड डज. पृथ्वीवरील जमिनीपेक्षा अधिक भाग जो आहे तो समुद्राने व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. Energy can be obtained on a large scale from ocean. Sea waves at high and low tide and ocean currents are being used for generation of power. Last year we have learned something about this in geography. There are reserves of a variety of natural resources in seawater at the bottom of the sea and beneath the sea bed too. These resources available from seas and oceans are called marine resources. म्हणजे पृथ्वीवरील जमिनीपेक्षा अधिक भाग जो आहे तो समुद्राने व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि या महासागरापासून मोठ्या प्रमाणावर जे एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती प्राप्त केली जाते, ती मिळवली जाते. भरती ओहोटीच्या ज्या लाटा आहेत आणि समुद्राचा जो प्रवाह आहे त्याचा वापर करून ही ऊर्जा निर्मिती केली जाते. याबद्दल आपण मागील इयत्तेत सुद्धा भूगोल या विषयात आपण हे शिकलो होतो. सागर जलात आणि सागर तळावर आणि सागर तळाच्या खाली, म्हणजे समुद्राच्या खाली विविध अशी नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. ठीक आहे, समुद्र व महासागरातून प्राप्त होणारी जी संपत्ती आहे, जी काही मटेरियल जे काही आहे त्याला आपण मरीन रिसोर्सेस म्हणतो, सागर संपत्ती असं म्हणतो. ओके, नेक्स्ट वन, मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशियन, म्हणजे सागरी खनिज आणि जैविक संपत्ती जी आहे ती. ओके, कॅन यू टेल, आर मिनरल्स टू बी फाउंड इन सीज अँड ऑन द सी बेड ॲज दे आर फाउंड इनसाइड द अर्थ. म्हणजेच भूगर्भात जे खनिजं जी सापडतात त्याचप्रमाणे समुद्रात आणि समुद्राच्या खाली ही खनिजं सापडत असतील का? Then scientists believe that billions of tons of minerals are to be found dissolved in ocean water. There are very large reserves of tin, chromium, phosphate, copper, zinc, iron, lead,
manganese, sulfur, uranium, etc. In the ocean and seabeds, we get many types of gems, conch, shells, and pearls from the sea. Real pearls are even costlier than gold. And there are large scale reserves of mineral oil and natural gas at the bottom of sea. We avail of this by drilling oil and gas wells. म्हणजेच महासागर जो आहे त्या महासागराच्या पाण्यात विरघळलेले असे बरेच खनिजे जे आहेत ते विरघळलेल्या स्वरूपात आहेत असं सायंटिस्ट शास्त्रज्ञ जे आहेत त्यांचं मत आहे. ठीक आहे. सागर आणि महासागर यांच्या तळाशी क्रोमियम आहे, फॉस्फेट आहे, त्याच्यानंतर मॅग्नीज आहे, सल्फर आहे, युरेनियम आहे, असे बरेच जे साठे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि सागरातून अनेक प्रकारची जी रत्ने किंवा शिंपले म्हणा, शंख म्हणा, मोती म्हणा हे आपल्याला मिळतात. आणि खरे जे रियल जे पर्ल्स असतात म्हणजे खरे जे मोती असतात त्यांची किंमत जी असते ती सोन्यापेक्षा सुद्धा जास्त असते. आणि सागर तळांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहीर खोदून आपण तेल आणि वायू तर आपण मिळवतोच. ओके. देन आता इथे मरीन वेल्थ म्हणजे सागरी जी संपत्ती आहे, सागर संपत्ती, तिचा आपल्याला इमेज बघा दाखवलाय. फिश दाखवलायत आपल्याला, त्याच्यानंतर शंख दाखवलाय, मोती दाखवलाय. ओके. सो ही सगळी आपली सागरी संपत्ती आहे. Then in India, the first mineral oil well, that is Sagar Samrat, was drilled in 1974 at the oil field called Bombay High for obtaining mineral oil and natural gas from the bottom of the sea. The natural gas from this well is carried via a pipeline to place called Uran. Okay, Uran आहे ते. So भारतात सागर स्थळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 मध्ये म्हणजे 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही जी पहिली तेल विहीर जी आहे, खनिज तेल विहीर जी आहे ती खणली गेली. ठीक आहे. आणि या विहिरीतून मिळणारा जो नैसर्गिक वायू आहे तो पाईपलाईनद्वारा उरण या ठिकाणावरून वाहून आणला जातो. त्याच्यानंतर खाली बघा काय दिलंय, मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशियन म्हणजे सागरी खनिज संपत्ती जी आपल्याला सागराकडून मिळते. थोरियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि सल्फेट. ओके. थोरियम जे आहे ते यूज इन प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी, अणुऊर्जा जी आपण म्हणतो त्या अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी थोरियम या सागर संपत्तीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मॅग्नेशियम यूज्ड इन फ्लॅश बल्ब ऑफ अ कॅमेराचे जे फ्लॅश बल्ब असतात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. ओके. पोटॅशियम द मेन इन्ग्रेडियंट इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास, फर्टिलायझर जे साबण आहे, काच आहे किंवा खत निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये पोटॅशियमचा वापर केला जातो. देन नेक्स्ट सोडियम यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ क्लोथ अँड पेपर, कापड आणि कागद निर्मिती जी आहे याच्यासाठी सोडियमचा वापर केला जातो. सल्फेट यूज्ड इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क म्हणजे कृत्रिम जे रेशीम आहे, कृत्रिम जो रेशीम सिल्क आहे तो तयार करण्यासाठी सल्फेट जे आहे त्याचा वापर केला जातो. देन नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला बघा काय दिलंय, बायो रिसोर्सेस इन ओशियन म्हणजे जी जैविक साधन संपत्ती आहे सागरातून आपल्याला मिळालेली ती. फिशेस लाईक प्रॉम्फ्रेट, seafish as also shrimps and prawns. They are sources of proteins and vitamins, therefore mainly used as seafood. कोळंबी आहे तुमची, सुरमई आहे, पापलेट आहे, हे असे मासे जे आहेत ज्याच्यामधून आपल्याला प्रथिने आणि जीवनसत्व हे त्यांच्या अन्नातून आपल्याला मिळतं. ओके. ते खाल्ल्यामुळे आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर ड्राय श्रिम्प, बॉम्बे डक पावडर used as poultry feed and is a good manure. सुकट बोंबील जे आहे, बॉम्बे डक म्हणजे बोंबील. ओके. तर त्या बोंबलाची भुकटी म्हणजे पावडर, ओके, ती कोंबड्यांचं खाद्य म्हणून सुद्धा वापरला जातं आणि उत्तम खत याचा सुद्धा शेतीमध्ये वापर त्याचा केला जातो.
त्याच्यानंतर शेल्स म्हणजे शिंपले, यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे औषध निर्मितीसाठी किंवा ऑर्नामेंट्स म्हणजे जे अलंकार आहेत ते तयार करण्यासाठी आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी शिंपल्यांचा वापर जो आहे तो केला जातो. देन फंगी म्हणजेच काय तर बुरशी. ओके, सो यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. बुरशीचा वापर कशासाठी केला जातो तर प्रतिजैविक जे आहे त्याच्या निर्मितीसाठी ते बनवण्यासाठी फंगीचा वापर केला जातो. देन शार्क अँड कॉडफिश. शार्क म्हणजेच शार्क मासा तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर कॉडफिश, कॉड मासे, याच्यामध्ये यूज फॉर प्रोड्युसिंग एडिबल ऑइल रिच इन विटॅमिन A, D and E म्हणजे अ, ड आणि ई हे जीवनसत्व या माशांच्या तेलामध्ये असतं. Then sea cucumbers used as medicine for treating cancer and tumors. म्हणजे समुद्र काकडी जी आहे ती कॅन्सर आणि ट्यूमर हे रोखण्यासाठी, TB जे आपण म्हणतो तर हे यासारखे आजार रोखण्यासाठी त्यावर बनवली जाणारी जी औषधे आहेत त्याच्यात त्यांचा वापर केला जातो. देन मरीन ऑक्युपेशन्स म्हणजेच सागरी व्यवसाय जे आहेत त्यांच्याबद्दल आता इथे दिले. फिशिंग हा मुख्य व्यवसाय आहे जो सागरापासून आपण करू शकतो, जो सागर असल्यामुळे आपण करू शकतो, मासेमारी. देन सॉल्ट फार्मिंग, मिठाची शेती. ओके, अ बिग इंडस्ट्री ही सुद्धा एक मोठी इंडस्ट्री आहे, मोठा उद्योग आहे मीठ, बिकॉज सॉल्ट इज नेसेसरी फॉर अवर फूड, राईट. ट्रान्सपोर्ट बिझनेस म्हणजे वाहतूक व्यवसाय जी वाया समुद्र होते म्हणजे वाया सी होते, ट्रान्सपोर्ट बाय सी. ओके, सागरी मार्ग, जलमार्ग जे आपण म्हणतो. त्यानंतर सी टुरिझम, सागरी पर्यटन जी आहेत वेगवेगळी. तर मीन्स ऑफ फायनान्शियल इन्कम, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला आर्थिक उत्पन्न जे आहे ते आपल्याला मिळतं. देन मॅन्युफॅक्चरिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, शोभेच्या वस्तू बनवणे, याच्यासाठी सुद्धा शंख मगाशी म्हटलं तुम्हाला, शिंपले म्हटलं तर ह्या शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. Then always remember, natural resources are important for meeting our needs. Reserves of some resources are limited. There is a danger that excessive use will lead to their early depletion. We must keep a control on the use of natural resources to maintain the balance in nature. आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती ही महत्त्वाची आहेच. ठीक आहे, आणि काही साधन संपत्ती जी आहे तिचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत. ठीक आहे, जास्त त्याचा जर आपण वापर केला तर काय होईल, त्याचा लवकर संपण्याचे जे चान्सेस आहेत, जो धोका आहे तो निर्माण होईल. नैसर्गिक हा जो समतोल आहे तो राखण्यासाठी आपल्याला ही जी साधन संपत्ती आहे, हे जे नॅचरल रिसोर्स आहे, जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्या वापरावर आपल्याला कंट्रोल ठेवलं पाहिजे, आपल्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस तो इथेच आपला कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल. पार्ट 1 ची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 जो आहे तो पाहू शकता. आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आम्हाला कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.